लिटरली एवढे मेसेज आले की माझा DM फुल झाला. सो गाईज, रिसेंटली मी ही अक्कलकोटची व्हिडिओ टाकलेली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला, खूप शेअर्स आले, खूप कमेंट्स आल्या, DMs आले की मला पूर्ण आयटिनरी द्या की एका दिवसात तुम्ही तिन्ही तीर्थक्षेत्र कशी काय केली. तर एवढ्या सगळ्यांना कमेंट करणं मला पॉसिबल नाहीये, म्हणून मी विचार केला तुमच्यासाठी एक स्पेशल हा एक व्हिडिओ बनवते. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रेन पासून सगळे डिटेल्स मिळून जातील. तर रात्री आम्ही दादरवरून 22157 चेन्नई सुपरफास्ट मेल पकडली, जी दादरला पोहोचत होते रात्री 11:08 वाजता आणि ती नेक्स्ट डे आम्हाला अक्कलकोटला सोडणार होती 7:30 वाजता. आणि आम्ही एसीने ट्रॅव्हल केला. सो ह्याचं तिकीट आम्हाला अराउंड 1500 पडलं. स्लीपर केला तर आणखीन कमी मध्ये होऊन जाईल खर्च. देन अक्कलकोट मंदिरला उतरल्यानंतर आम्ही तिकडनं रिक्षा केली. त्याचे आमचे पर पर्सन 50 रुपीज घेतले. अक्कलकोट स्टेशन ते मंदिर जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर आहे आणि तिथे पोहोचायला अर्धा तास तरी लागतोच. तिथे पोहोचल्यानंतर मंदिराच्या समोर यात्री भुवन, यात्री निवास असे खूप टाईपचे तुम्हाला स्टे साठी ऑप्शन्स मिळतील. आम्ही आधी यात्री निवास मध्ये गेले. तिथे आय थिंक एसी रूम नव्हत्या और फुल झालेले, तर आम्ही तिथून निघून यात्री भुवन मध्ये गेले आणि तिथे आम्हाला एसी रूम मिळाली. आम्ही 5 जणी होते, सो आम्ही 4 बेडची रूम घेतलेली, जी आम्हाला पडली 2800 ला. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन लगेच दर्शनाला गेले. जवळजवळ अर्धा तासात आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही फक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेले, पण दर्शन करून 11:30 झालेले आणि टाइम भरपूर उरला, म्हणून आम्ही विचार केला की गाणगापूरला पण जाऊया. मंदिराच्या बाहेर गाणगापूरसाठी टॅक्सी अवेलेबल असतात. आमच्या 5 जणींचे 2500 रुपीज त्यांनी घेतले रिटर्न मध्ये. जी तुम्हाला टॅक्सी घेऊन जाणार तीच तुम्हाला टॅक्सी परत आणून सोडते. 2.5 ते 3 तासातच आम्ही गाणगापूरला देखील पोहोचले. तिकडे पण पटापट दर्शन घेतले. गाणगापूरचं मेन मंदिराचं दर्शन करण्यासाठी संगमावर जायचं असते, पण आम्हाला आयडिया नव्हती की किती गर्दी असेल किती नाही. आम्हाला रिटर्न देखील जायचं होते, म्हणून आम्ही पहिले दर्शन गाणगापूरचे घेतले. पण लकीली आम्हाला तिथे पण गर्दी नाही मिळाली. देव पण बाहेर काढून ठेवलेले होते, जो खूप छान अनुभव होता. आणि आमचं तिथे पण दर्शन पटापट झाले. सो आम्ही विचार केला तर संगमावर पण जाऊया. तर गाणगापूरवरून संगमावर जायला त्यांच्या लोकल रिक्षा असतात, ते अराउंड 100 रुपीज पर पर्सन घेतात. सो असे करून आम्ही शेवटी गाणगापूरवरून अक्कलकोटला रिटर्न येण्यासाठी निघालो. वाटेत चहा वगैरे पण घेतला आणि अक्कलकोटला आम्ही फायनली 4:30 वाजता पोहोचली. आम्ही टॅक्सीवाल्याला विचारलं इकडनं तुळजापूर किती लांब आहे. ते बोले 2.5 ते 3 तास. आम्ही कुठलाही विचार न करता लगेच त्याच टॅक्सीवाल्याला सांगितले की आम्हाला तुळजापूरला देखील घेऊन जा. त्याने आमचे तुळजापूरचे रिटर्न टू अक्कलकोट असे 3000 रुपये घेतले आणि आम्ही जवळजवळ 3 तासामध्ये तुळजापूरला पोहोचले. तिथे देखील आम्हाला अजिबात गर्दी मिळाली नाही आणि इतका सुंदर म्हणजे देवीचा अभिषेक होताना आम्हाला दर्शन झालेले, त्यामुळे इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि दर्शनानंतर फायनली आम्ही रिटर्न अक्कलकोटला रात्री 10:30 वाजता पोहोचले. आमचा दिवस एवढा चांगला होता की तिथे महाप्रसाद देखील सुरू होता, जो 11 वाजता बंद होतो. तो आम्ही थोडासा महाप्रसाद पण घेतला आणि अशा प्रकारे आमची तिन्ही तीर्थक्षेत्र एकाच दिवशी झाली. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही 9:15 ची उद्यान एक्सप्रेस पकडून संध्याकाळी 7:30 वाजता दादरला रिटर्न आलो.